नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर. आज आपण नांदेडमधील PVRमध्ये आलेलो आहोत. आज जवळपास पुष्पा रिलीज होऊन 10 ते 11 दिवस झालेले आहेत. तरी पण नांदेडमधील PVRमध्ये पुष्पा तसेच संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर सुद्धा पुष्पा 2 हा फिल्म हाऊसफुल चालत आहे. तर आपण बघूयात. सर, कसा वाटलं तुम्हाला फिल्म? छान वाटलं. मी सेकंड बघितला, मागच्या संडेला फर्स्ट टाइम बघितला. दिस इज युअर सेकंड टर्न? सेकंड टाइम. ओके, वा वा, व्हेरी नाईस. काय वाटलं सर फिल्ममध्ये? काय भारी आहे असं? नेमकं भरपूर लोक पाहत आहेत. ॲक्शन, डान्स, अच्छा, डान्स ॲक्शन भारी आहे. खतरनाक. आणि स्टोरी पण सुकुमार सरचं डायरेक्शन वगैरे कसं वाटलं? छान वाटलं, मस्त. काय वाटते सर, म्हणजे पुष्पा 1 ग्रेट आहे की पुष्पा 2 ग्रेट? कोणता वाटते? नाही, पण फर्स्ट पार्टच राहतो. ते कसं सेकंडमध्ये पण आपण एक्सपेक्टेशन राहतो, पण फर्स्ट पार्ट काही लोकांचं म्हणणं आहे पब्लिकचं की फर्स्ट पार्टमध्ये सॉन्ग खूप चांगले होते, सेकंड पार्टमध्ये सॉन्ग तेवढे विशेष नाही, बट फिल्म खूप जबरदस्त आहे. हो, ते तर आहेच. अजून काय बोलाल? किती स्टार द्याल पुष्पा 2 साठी? 5 स्टार. ओके, थँक्यू. काय नाव सर आपलं? माझा अक्षय. थँक्यू व्हेरी मच. सर, काय वाटलं? कसा फिल्म वाटला तुम्हाला पुष्पा 2? बहुत बढ़िया, खूप छान आहे. छान आहे. काय म्हणजे काय ॲक्शन वगैरे काय चांगली वाटली? ॲक्शन आहे, फॅमिलीसाठी बी आहे, खूप छान आहे. फॅमिलीसोबतही पाहू शकता. ॲक्शन आहे, रोमांस आहे, सर्व चीज आहे त्याच्यामध्ये. 1 पार्ट चांगला वाटतो की 2 पार्ट पुष्पा 2? अभी 1 पार्ट पाहिला, आतापर्यंत दुसरा पार्ट पाहायचा आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर, काय वाटते तुम्हाला? आता पुष्पा 2 फिल्म रिसेंटली तुम्ही पाहिलेला आहात, कसा वाटते फिल्मबद्दल काय बोलाल? फिल्म चांगली आहे, सगळं चांगलं आहे. स्टोरी चांगली आहे, ॲक्शन चांगली आहे. सिक्वेल ज्याप्रमाणे असायला पाहिजे थोडा बहुत तसा आहे. जे एक्सपेक्टेशन्स होते आमचे थोडं बहुत त्याबद्दल खरा उतरलेला दिसायला. हो, आज तिकीट नांदेडमध्ये बघितलं तर आम्ही सुद्धा तिकीट बुक करतेवेळी तिकीटच मिळत नाही आहेत. एवढा हाऊसफुल चालला आहे. 10 ते 11 दिवस झालेले आहेत. एवढं काय आहे सर फिल्ममध्ये एवढा हाऊसफुल चालण्यासारखं? जो मेन इंडियन्सचा जो गाभा आहे तो पकडलेला आहे साऊथ इंडस्ट्रीजनं. कारण तुम्ही पाहता त्याच्यात काय नाही, त्याच्यात स्टोरी आहे, तुम्हाला ॲक्शन आहे, त्याच्यानंतर जे काही तुमचं कल्चर आहे, इतकी मोठी समजा तुमचं कल्चर जर दाखवत असतील तर सगळे कुठंतरी बॉलिवूड विसरायलं ना. काय वाटते तुम्हाला? साऊथमध्ये असं कल्चरला धरून साऊथ चाललंय आणि बॉलिवूडमध्ये काय वाटते? बॉलिवूड फिल्ममध्ये असं काय नाही आहे? नाही, बॉलिवूड फिल्ममध्ये नाहीच असं नाही, पण ते काय माहीत कुठल्या ऑडियन्सला टार्गेट करायचा प्रयत्न करायले. तुम्ही आता पाहू शकता ह्या साऊथ इंडस्ट्रीकडे इतके जे वळायले, त्यांची स्टोरी आहे, त्याच्यात जे इंडियन कल्चर आहे, जितक्या जास्त प्रमाणात इंडियन कल्चरला धरूनसुद्धा आपण एक ब्लॉकबस्टर मूवी देऊ शकतो हे त्यानं सिद्ध केलेलं आहे. आणि त्याच गोष्टीबद्दल आम्ही पण या गोष्टीला प्रमोट करायला आलो. नक्की, धन्यवाद. गाणे कसे वाटले तुम्हाला पुष्पा 2 मधले? छान आहे, बिलकुल. किती स्टार द्याल पुष्पा 2ला? 10 पैकी आता अर्धाच झाला, त्याच्यामुळं 4 देतो. तरी इंटरव्हलपर्यंत काय चांगलं वाटलं? ह्या सगळ्याच गोष्टी, स्टोरी लाईन छान आहे, ॲक्शन छान आहे, त्याच्यानंतर एकटा ना लूक आहे ना कुठले हे आहेत, ज्याप्रमाणे आपण काय स्टायलिश स्टार म्हणतो तर कुठल्याच प्रकारची स्टाईल नाही, तरीसुद्धा एकटा हिरो एवढा पिक्चर चालवायला म्हणजे खरोखर काहीतरी दम आहे. दिवस झाले हाऊसफुल. बिलकुल नक्कीच छान आहे सगळ्या गोष्टी. थैंक यू सर, थैंक यू वेरी मच. मैडम, आपने पुष्पा फिल्म देखा है, पुष्पा 2. आज नांदेड़ के PVR में टिकट नहीं मिल रहे, ऑल ओवर इंडिया में भी टिकट नहीं मिल रहे, इतना हाउसफुल चल रहा है, तो क्या फिल्म में क्या अच्छा लगा आपको? आलू अर्जुन की एक्टिंग प्लस उसका एटीट्यूड और शिवल्ली की एक्टिंग बहुत मस्त. रश्मिका मंदानी, इनकी एक्टिंग आपको अच्छी लगी क्या? बहुत अच्छी. क्या मतलब पहला वाला पार्ट अच्छा था कि सेकंड वाला, अभी वाला पार्ट अच्छा है? पहला वाला अच्छा था लेकिन सेकंड वाला और भी अच्छा है. क्या मतलब क्या अच्छा लगा उसमें, एक्शन या फिर क्या? एक्शन, पुष्पा का जो एटीट्यूड है, शिखावत ऑफिसर के खिलाफ बहुत ज़्यादा एकदम थ्रिलिंग है और सस्पेंस में भी है. भंवर सिंह शेखावत. हाँ, भंवर सिंह. अच्छा, तो पुष्पा का 1-2 डायलॉग आप बोल सकते हो? झुकेगा नहीं साला. एक्शन करके प्लीज. झुकेगा नहीं साला. थैंक यू वेरी मच. कितने स्टार दोगे आप पुष्पा को? 5 out of 5. थँक यू. सांगा ना जरा. सर, पुष्पा 2 पाहिलाय आपण, कसा वाटला सर? काय फिल्ममध्ये असं काय स्पेशल फीचर्स आहेत? म्हणजे पुष्पाची जी ॲक्शन आहे ती एकदम जबरदस्त. साडी घालून देवीच्या मातेच्या ह्याच्यात जो फाईट ॲक्शन जी पाहिली ती एकदम अप्रतिम होती. म्हणजे कोणत्याही मूवीमध्ये पाहिली एकदम युनिक असं थोडंसं वाटलं. त्यामुळे पिक्चर खूप जबरदस्त आहे. मी सेकंड टाईम आलो पाहण्यासाठी. अरे वा, सेकंड टाइम पाहताय? एक नंबर मूवी आहे, प्रत्येकाने पाहायला हवा असा मूवी आहे. इंडियन फिल्ममध्ये नक्कीच आता हिस्ट्री क्रिएट करण्यासाठी चाललाय फिल्म. जवळपास मला वाटतं 1,000 करोडच्या क्रॉस केलेला आहे. तर का म्हणजे असं काय वेगळं काय आहे फिल्ममध्ये?
म्हणजे साऊथची मूवी म्हणजे एकदम युनिक असते, त्यामध्ये काही चॅलेंज नाही. आणि आलू अर्जुन मेन आकर्षण, पुष्पा 1चं जे क्रेज होतं ते पुष्पा 2मध्ये त्याने अजून पुष्पा 3साठी जे सस्पेन्स ठेवलेला आहे तो एक नंबर पिक्चर आहे. स्टोरी वगैरे कसं वाटतं? स्टोरी तर जबरदस्त आहे, विशेष नाही. शिवकुमार सरचं डायरेक्शन वगैरे डायरेक्शन तर विशेष नाही, पण आलू अर्जुनच्या ॲक्टिंगसाठी आलो मी, डबल आलो आहे आणि त्याला चॅलेंज आहे आलू अर्जुनला. सर इंडियन फिल्ममध्ये जवळपास 1800 CRचा रेकॉर्ड आहे बाहुबलीचा, तर बाहुबलीचा रेकॉर्ड तोडेल का पुष्पा 2? काय वाटतं? बिलकुल 2,500 ते 3,000 करोड जाईल पिक्चर, कारण 3 दिवसाखाली 1,000 क्रॉस केलं. अजून 1,000 क्रॉस करायसाठी 4-5 दिवसात आरामात निघून जाईल. थँक्यू सर. काय नाव आपलं? मनोज उपलेंचवर. ओके, थँक्यू.